तर काय विषय मित्रांनो, तर कासेगाव हिंदकेसरी मैदानाचा ब्लॉक टाकाय जरा लेटच झाला. जरी मित्रांनो ब्लॉक टाकाय लेट झाला असला तरी आपण आपले फॅन लोकांना कधी नाराज नाही करणार. तर काय विषय मित्रांनो, तर एवढं मोठं मैदान आहे ना, आपण मैदानावर जाणार नाही असं कधी होणारच नाही. तर नेहमीप्रमाणे आपली स्प्लेंडर घेतली, चला म्हणलं आता निघावं. आणि मैदानावर जाताना आपल्याला कराडच्या जवळ कासेगाव हिंदकेसरी मैदानाचा भला मोठा असा बॅनर दिसला. लगेच 2-3 तासाच्या प्रवासानंतर लगेच मैदानावर येऊन पोहोचलो. मैदान सकाळी 9 वाजताच पब्लिकनं गच्च असं भरलेलं. मैदानावर आल्यावर पहिल्यांदा आपली गाडी लावून घेतली, चला म्हणलं आता कोणकोणती बैल आलेत बघावी. मैदानाच्या अलीकडे गाडी लावून बैल बघायला जाताना पहिल्यांदा आपल्याला महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या दिसला. आणि द्वारलीकरांच्या हरण्यापासून पुढे आल्यावर आपल्याला व्हाईट गोल्ड कारुंडेकरांचा चिक्क्या दिसला. आणि कारुंडेकरांच्या चिक्क्यापासून पुढे आल्यावर आपल्याला छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन दिसला. आणि अर्जुन पासून पुढे आल्यावर आपल्याला बकासूरच्या दावणीतील नवीन हत्यार महाराज दिसला. आणि महाराजच्या कडेला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर दिसला. द्वादशम हिंद केसरी बकासूर पासून पुढे आल्यावर आपल्याला घोटकरांचा रॉकेट सर्जा दिसला. घोटचा रॉकेट सर्जापासून पुढे आल्यावर आपल्याला बिनजोडचा बादशाह मथुर दिसला.